कोल्ह्याहून बार्शी टाकळीच्या दिशेने येत असताना समीर शहा आणि त्यांच्या पत्नीचा कन्हेरी सरफ ते आळंदा दरम्यान भीषण अपघात झाला. एका दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये झालेल्या जोरदार धडकेत समीर शहा आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर दोघांनाही तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी समीर शाह यांना मृत घोषित केले होते, तर त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले जात असून धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. आता पती पत्नी दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी टाकळी पोलीस करीत आहेत. दिनांक 24/5/2026 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास आळंदा ते कानेरी दरम्यान एक बार्शी टाकळीचं कुटुंब हे अकोल्यावरून बार्शी टाकळीकडे येत असताना एका फोर व्हीलरने अर्धा वेगाने गाडी चालवून या समीर शहाच्या गाडीला धडक दिली. यामध्ये हे दोघेही जखमी होते. समीर शहा आणि त्याची पत्नी. त्यांना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. भरती करण्यात आल्यानंतर समीर शहा यांना मृत घोषित केलं. दिनांक 25च्या मध्यरात्री 25/5 तेव्हापासून त्याची पत्नी तबस्सुम ही खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत होती. तिचा काल रात्री दिनांक 28च्या मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री तिचा मृत्यू झाल्याने आज तिच्यावरती सरकारी दवाखान्यामध्ये पीएम झाली आणि सदर गुन्ह्यामध्ये जे मृतक तबस्सुम होते त्याचे वडील पोलीस स्टेशनला 302चा गुन्हा दाखल करण्याकरता आग्रही होते. आम्ही त्यांना कायदेशीर बाबी सांगितल्या आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिल्याने ते नंतर निघून गेले.